वेलकम टू SPSPM's रेणुका हायस्कूल, सातारा परिसर, औरंगाबाद. Myself, Mahajan RB, Assistant Teacher of Subject English. Today we are going to learn topic 3.4, The Two Gentlemen of Verona of Standard 8. In this section, we are going to take a look at 3.4, The Two Gentlemen of Verona. A.J. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of dedication towards relationships in the story. A.J. Cronin यांनी एक कल्पना छानपैकी इथे पुढे आणली की त्याच्यामध्ये निस्वार्थ भावनेने मदत करणे आणि आपल्या नात्यांमध्ये एक समर्पण भावनेचं महत्त्व या गोष्टीमध्ये त्यांनी अधोरेखित केलं आहे. आणि ती गोष्ट म्हणजे द टू जेंटलमेन ऑफ वेरोना. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द टू बॉयज नेम्ड निकोला अँड जाकोबो who do numerous things to earn money only to pay for their sister's treatment, who suffers from tuberculosis of the spine. आणि या गोष्टीमध्ये ही गोष्ट जी आहे ती दोन मुलांभोवती फिरते किंवा गुंफलेली आहे, ज्यांची नावे निकोला आणि जॅकोबो, जे की पैसे कमवण्यासाठी अनेक प्रकारची कामं करतात आणि ते पैसे ते आपल्या बहिणीच्या उपचारावर खर्च करतात, जिला क्षयरोग झालेला आहे, ट्युबरक्युलोसिस ऑफ द स्पाईन. आणि त्या क्षयरोग झालेल्या बहिणीच्या इलाजासाठी ते पैसे कमवतात, ज्यासाठी ते अनेक प्रकारची वेगवेगळी कामे करतात. डू न्यूमरस थिंग्स टू अर्न मनी. द स्टोरी बिगिन्स विथ द नॅरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फूट हिल्स ऑफ द आल्प्स. आणि ही जी गोष्ट आहे ती सुरू होते तर जो निवेदक आहे कथेचा, तर तो निवेदक ड्रायव्हिंग करत म्हणजे ड्रायव्हिंग त्याची चालू असते आणि आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी तो ड्रायव्हिंग करत जात असतो. हेअर इज व्हेन ही फर्स्ट एन्काउंटर्स द टू ब्रदर्स सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. आणि येथे प्रथमतःच त्याची त्या दोन भावांशी प्रत्यक्ष भेट झाली. एन्काउंटर, मीट फेस टू फेस अनएक्सपेक्टेडली म्हणजे अनपेक्षितपणे समोरासमोर भेट होणे. इवन आफ्टर द ड्रायव्हर फोरबिड्स द नॅरेटर टू बाय द वाईल्ड फ्रूट्स, ही बायज द बिगेस्ट बास्केट अँड ड्राईव्स टुवर्ड्स द टाउन. आणि ड्रायव्हरने त्याला सांगितलं असते की म्हणजे नकार दिलेला असतो किंवा मग विरोध केलेला असतो की निवेदकाने त्यांच्याकडनं ते जंगली फळ घेऊ नये, परंतु तरीही त्या निवेदकाने मोठी टोपलीभर ती फळं विकत घेतली आणि ते शहराकडे निघून गेले. दिस सीन एम्पसायझेस ऑन द फर्स्ट स्टेप ऑफ ग्रोईंग इंटिमेसी बिटवीन द नॅरेटर अँड द टू बॉईज. आणि हे दृश्य अधोरेखित करतं ठळकपणे की त्या दोन मुलं आणि लेखक यांच्यामध्ये जे संबंध तयार झालेले ते घट्ट होणारे आहेत. नेक्स्ट डे द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. आणि दुसऱ्या दिवशी ते मुलं जी आहेत तर ती चौकामध्ये शू पॉलिश म्हणजे बूट पॉलिश करताना आढळून आली. दिस अमेजेस द नॅरेटर. त्या निवेदकाला आश्चर्य वाटलं. दिस इज व्हेन दे रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. आणि मग याच्यामध्ये असं लक्षात येतं की ते अनेक प्रकारचे कामं करतात, पैसे कमवण्यासाठी अनेक प्रकारचे कामं करतात. हिअर द नॅरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हर्ट. आणि येथेच त्या लेखकाच्या मनामध्ये त्यांच्याविषयी एक मनामध्ये चांगली भावना निर्माण व्हायला सुरुवात होते.
ही फाइंड्स देम टू बी इनोसंट, सिरियस, प्लीझंट अँड अर्नेस्ट. त्याला आढळून आले की ती दोघं म्हणजे निष्पाप आहेत, कोणतेही काम गांभीर्याने करणारे आहेत, आनंदी आहेत आणि कमावती आहेत. द बॉईज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर. ती मुलं त्या कथेसाठी, कथालेखकासाठी, निवेदकासाठी उपयुक्त अशी आहेत. दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नॅरेटर रिक्वायर्स. आणि लेखकासाठी जे जे काही आवश्यक असतं ते सर्व त्यांच्यामध्ये त्याला समाधानकारकरित्या दिसून आले. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर्स बाय द नॅरेटर वन स्टॉर्मी नाईट. आणि मग एका वादळी रात्री, वारं सुटलेल्या रात्री ते वर्तमानपत्र विकताना लेखकाला आढळून आले. वन डे व्हेन द नॅरेटर आस्क इफ ही कॅन हेल्प देम इन एनी, दे से दे विल बी व्हेरी ग्रेटफुल इफ ते गेट अ लिफ्ट टू द नियर बाय विलेज पोलेटा. एके दिवशी लेखकाने त्यांना विचारलं की जर तुम्हाला काही मदत हवी असेल, मी जी करू शकतो अशी मदत असेल तर मला सांगा. त्यावेळेस ते म्हटले की आम्ही तुमचे फार आभारी राहू जर तुम्ही आम्हाला जवळच्या खेड्यापर्यंत लिफ्ट दिली, ज्या खेड्याचं नाव पोलेटा असे होते. अल्दो इट डझंट कम इन द नॅरेटर्स वे, ही टेक्स देम देअर. आणि ते गाव त्या लेखकाच्या रस्त्याने येत नव्हतं तरीसुद्धा त्याने त्यांना तिथे घेऊन गेला. द बॉईज गेट डाऊन इन अ बिल्डिंग अँड आस्क द नॅरेटर टू वेट अ नियर बाय कॅफे अंटिल दे रिटर्न विदिन ॲन आवर. एका इमारतीजवळ ती मुलं गाडीतून उतरली आणि त्यांनी त्या लेखकाला सांगितलं की जवळपासच्या कॅफेमध्ये आमची वाट बघा, आम्ही 1 तासामध्ये परत येतो. Eagerness leads the narrator to follow the boys up to a place which is actually hospital. आणि मग उत्सुकतेपोटी लेखकाने त्या मुलांचा पिछा केला आणि ज्यावेळेस ती मुलं जिथे गेली त्यावेळेस लेखक तिथे गेल्यावर ते एक हॉस्पिटल होतं. ऑन पीपिंग थ्रू अ रूम लेड बाय अ नर्स, ही रिअलायझेस द बॉईज आर टॉकिंग टू अ गर्ल हू रिसेंबल्स देम. आणि मग ज्यावेळेस त्याने मुलं जिथे गेली होती त्या रूममध्ये बाहेरून डोकावला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, लेखकाच्या लक्षात असं आलं की ती 2 मुलं म्हणजे नर्स त्या लेखकाला तिथे घेऊन गेले. आणि मग ज्यावेळेस त्याने डोकावलं त्यावेळेस ते बघितलं की ती 2 मुलं त्यांच्यासारखेच दिसणाऱ्या एका मुलीशी बोलत होते. ही डज नॉट फील लाईक इंट्रुडिंग अँड डज आस्क द नर्स द डिटेल्स अबाउट द बॉईज. आणि मग त्याला अनाहूतपणे लेखकाला तिथे जाणं चांगलं वाटलं नाही, म्हणून त्यांनी त्या मुलांविषयी त्या नर्सला सविस्तर असं विचारलं. दिस इज व्हेन द नर्स टेल्स हिम देअर हर्ट रेंडिंग स्टोरी अबाउट देअर फादर बीइंग किल्ड इन अ वॉर अँड देअर होम बीइंग डिस्ट्रॉईड इन द वॉर अँड देअर सिस्टर सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस. त्यानंतर मग त्यांची हृदयद्रावक अशी कहाणी त्या नर्सने त्यांना सांगितली की त्याच्यामध्ये तिने सांगितलं की त्यांचे वडील जे आहेत तर ते युद्धामध्ये मारले गेले, त्यांचं घरसुद्धा जे आहे तर त्या युद्धामध्ये नष्ट झालं आणि त्यांची बहीण जी आहे तर ती क्षयरोग आणि ट्युबरक्युलोसिसने ग्रस्त आहेत. द ब्रदर्स लिव्ह इन अ शेल्टर अँड लिटरली स्टार्व ओनली सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. आणि ती मुलं जी होती तर ती एका निवारागृहात राहत होती, आसऱ्याला, आणि अक्षरशः त्या बहिणीच्या इलाजासाठी पैसे खर्च करावे लागावेत म्हणून ती उपाशी राहत असत. सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर, दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. आणि त्यांनी त्यांच्या बहिणीविषयीचं ते रहस्य लपवून ठेवत आणि ते बहिणीला मदत करत होते आणि ते असं दाखवून देत होते की युद्धाने आम्ही डगमगलेलो नाही. नॉट शेकन देअर स्पिरिट, नॉट रेड्यूस इगरनेस टू डू समथिंग, म्हणजे काही करण्याची उमेद आम्ही हरवलेली नाही. दे आर नोबल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बीइंग्स इन देअर ओन स्पेशल एट स्टबल वे. आणि ते जे होते तर ते खरंच नम्र आणि महान होते आणि माणुसकीच्या दृष्टीने ते खूप ग्रेट असे होते आणि त्यामुळे ते त्यांच्या एका खास पद्धतीने त्यांचं जे कठीणाई येत होते त्यांच्या याच्यामध्ये खडतर मार्गावर ते वाटचाल करत होते आणि
जे जे काही कष्ट येत होते त्यांना ते त्यांच्या खास पद्धतीने त्या मार्गाने जात होते. दिस स्टोरी डिस्टिंक्टली टॉक्स अबाउट हाऊ ट्रू द ॲम्प्लिफिकेशन सेज व्हेअर देअर इज विल देअर इज अ वे. आणि मग ही गोष्ट ती स्पष्टपणे इथे एक गोष्ट स्पष्ट करते की जे एका स्टेटमेंटवरती प्रकाश टाकते. ॲम्प्लिफिकेशन फोकस ऑन अ स्टेटमेंट. एका विधानावरती ठळकपणे त्या विधानावर प्रकाश टाकते की जेथे इच्छा असेल तेथे मार्ग असतो. इच्छा तेथे मार्ग. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर 20. टॉपिक ने वर्ड प्ले ॲक्रॉस्टिक. थँक्यू.